4 दशकाहून अधिक काळ संपूर्ण राज्यभरात पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांचं नेत्रसेवेचं कार्य सर्वश्रुत आहे. 2 लाखांपेक्षा जास्त नेत्र शल्यचिकित्सा केल्याबद्दल नुकताच डॉक्टर मनोहर डोळे यांना सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देखील मिळाला आहे. त्यांचं हेच नेत्रसेवेचं कार्य आता पुण्यातही होणार असल्याचं मला मनस्वी आनंद आहे, अशी भावना केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या द्वारे संचालित गॅलेक्सी आय केअर हॉस्पिटल लॅसिक लेसर व रॅटिना सेंटरचं उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार अतुल बेनके, माजी खासदार प्रदीप रावत, भाजपच्या नवोदिता एकबोटे तसंच लोकमान्य मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे खजिनदार महेश सूर्यवंशी, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यासह पद्मश्री मनोहर डोळे, डोळे मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त संजीव डोळे, संदीप डोळे, स्वाती दीक्षित, वीरेंद्र शहा आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज एक खूप मोठ्या स्वरूपामध्ये डोळे हॉस्पिटलचं उद्घाटन आहे. खूप मोठं एक 40-42 वर्षाची परंपरा असलेलं हे डोळे हॉस्पिटल पुणे जिल्ह्यातच नारायणगाव ठिकाणी मला असं वाटतं की डॉक्टर मनोहर डोळे यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार सुद्धा आपल्या भारत देशाचा जो आहे सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार तोही जाहीर झाला. आणि याच कामासाठी झाला की जवळपास 2 लाख शस्त्रक्रिया डोळ्याच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या या आतापर्यंत डोळे हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर मनोहर डोळे यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्या. आणि जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अत्यंत कमी दरामध्ये आणि खूप चांगल्या दर्जाची ही आरोग्य सुविधा डोळे हॉस्पिटलने दिली आहे. आज पुणे शहरात नव्यानं हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे. मला त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आणि पुणेकर सुद्धा निश्चितपणे या चांगला पद्धतीनं होत असलेल्या उपचाराचा फायदा घेतील मला विश्वास वाटतो. त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं मी डोळे हॉस्पिटलच्या नवीन जो आज पुण्यामध्ये जो काही विषय त्यांचा हॉस्पिटल सुरू होत आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. डोळे हॉस्पिटलचं उद्घाटन आज पुण्यामध्ये झालंय आणि खूप शुभेच्छा या कार्याला, वंदन सुद्धा या कार्याला. मी स्वतः नारायणगाव इथे जाऊन आले. डॉक्टर मनोहर डोळे, पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांनी जे गेले 3-4 तप काम केलेलं आहे आणि लाखो पेशंट्सला खेडोपाडी याचा आनंद आम्हा नारायणगावकर आणि जुन्नरकरांना खूप मोठ्या प्रमाणात आहे. गेली 40-45 वर्षाची प्रदीर्घ सेवा पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांची आमच्या ग्रामीण भागात राहिलेली आहे. आणि आमच्या तिथले जे 2-3 तालुके आहेत तिथे कुठल्याही पेशंटला काही जरी डोळ्याचं ऑपरेशन इजा किंवा करायचं असेल, ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ते डोळ्यांकडे ते बिनधास्तपणे येतात, ते त्यांची काळजी घेतात आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे. मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य आहे. म्हणून आमच्या या हॉस्पिटलचं उद्घाटन मुरली अण्णा मोहोळ, आदरणीय मेधाताई कुलकर्णी आणि प्रदीपदादा रावत यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यांचा आनंद खूप आमच्या मनामध्ये आहे. लोकमान्य मल्टीस्टेटने पण त्यांना खूप मोठा आधार दिला आणि त्या मल्टीस्टेटच्या माध्यमातून पण त्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात होईल. लासिक लेझर आणि रेटिना सेंटर या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे आणि आजच्या या शुभदिनी पुण्यामध्ये ते सुरुवात करतात. अनेक गरीब पेशंट्सला पुणे शहरात आणि इतर परिसरामध्ये ट्रीट करतील अशी आमची अपेक्षा आहे. मी मुरली अण्णा आणि मेधाताई आणि प्रदीपदादांना निश्चित प्रकारे त्यांच्या कुटुंबातला सदस्य म्हणून विनंती करेल की तुमचा आशीर्वाद आणि कायम आमचे गावाकडचे मंडळी इथे पुण्यामध्ये सांभाळण्यासाठी तुम्ही त्यांना सपोर्ट करा अशीच मी विनंती करतो. डॉक्टर मनोहर डोळेनंतर डॉक्टर संजीव आणि डॉक्टर संदीप यांनी खूप चांगलं कार्य ग्रामीण भागामध्ये केलेलं आहे आणि आता त्यांची 3री पिढी ही आता 2-3 कुटुंबातले सदस्य डॉक्टर होत आहेत आणि हा वसा आणि वारसा जो डॉक्टर मनोहर डोळेंनी दिलाय हा पुढं चालवण्याचं काम आमच्या नारायणगावातून होतोय, याचा आम्हाला त्यांचा खूप मोठा अभिमान आहे. धन्यवाद. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून गेले 42 वर्ष नारायणगावमध्ये आम्ही एक सेवा कार्य चालू केलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही साधारणपणे 5 जिल्ह्यांमध्ये आमचं हे सेवा कार्य आहे. पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, नाशिक, ठाणे आणि सातारा आणि पुणे शहर, पिंपरी चिंचवड ह्या भागामध्ये साधारण आमच्या कार्याचा विस्तार आहे.
सांगायला आनंद वाटतो की महिन्याला साधारण 70 ते 80 मोफत नेत्र शिबिर आम्ही घेतो. आमच्याकडे 6 मोबाईल आय क्लिनिक्स आहेत आणि त्या मोबाईल आय क्लिनिक्सच्या माध्यमातून आम्ही गावोगावी वस्ती-वस्तीवर जातो आणि त्या ठिकाणी मोफत नेत्र शिबिर घेतो. त्या शिबिरांमधून ज्यांना मोतीबिंदू झालेला आहे आणि ज्यांना अंधत्व आलेलं आहे, अशा लोकांना आम्ही आमच्या नारायणगावच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये आणून तिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतो. त्यांना त्या पेशंट्सला नेण्या आणण्याची सोय, तिथलं जेवण, शस्त्रक्रिया आणि त्यांना औषधं हे सगळं आम्ही आमच्या फाउंडेशनकडनं देत असतो. अशा प्रकारे आम्ही आतापर्यंत 2 लाखाच्या वर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आतापर्यंत केलेल्या आहेत. आणि याच्यानंतर आमचा पुढचा जो टप्पा होता तो म्हणजे पुणे शहरामध्ये आम्हाला काही सेंटर्स चालू करायची होती. 2 महिन्यापूर्वी आमचं पहिलं सेंटर हे पुण्यामध्ये औंध या ठिकाणी गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल या नावाने आम्ही सुरू केलंय. दुसरं सेंटर आमचं ह्या JM रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल या नावाने आज आपलं